पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर त्रिशताब्दी समारोह संपन्न। निराधार दिव्यांग महिलाओं को सिलाई मशीनें वितरित। परभणी के वृंदावन कॉलोनी में पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होलकर की 300वीं जयंती के समापन अवसर पर देव बल जगण्याचे उपक्रम का आयोजन किया गया। भाजपा महानगर जिलाध्यक्ष श्री शिवाजी भरोसे के नेतृत्व में यह उपक्रम संपन्न हुआ। इस दौरान गरीब, निराधार, विधवा और भूमिहीन महिलाओं को सिलाई मशीनें प्रदान की गईं। लाभार्थियों में मीनाक्षी देवी दास काले, सत्यभामा शिवाजी गमे, शेख जरीना शेख हुसैन, साक्षी शिवाजी ढगे और अर्चना परमेश्वर शिंदे शामिल थीं। इस प्रेरणादायक उपक्रम की सर्वत्र सराहना हो रही है। कार्यक्रम में संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन के अध्यक्ष श्याम सुंदर नीरज शिवाजी बोबड़े महाराज, उमेश शेलके, स्वप्नील पिंगलकर, भालचंद्र गोरे, पप्पू भाऊ गायकवाड़, दिलीप गिराम सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। समारोह में 11 दंपतियों के हाथों महाआरती की गई तथा पुण्यश्लोक अहिल्या देवी को भावपूर्ण अभिवादन अर्पित किया गया। कार्यक्रम का संचालन भालचंद्र गोरे ने किया और आभार प्रदर्शन श्याम सुंदर नीरस ने किया। इस आयोजन को सफल बनाने में सचिन पाटिल, किरण दादा भोगावकर, माधव गिरी, श्याम उगड़े, अनंत गिरी व अन्य कार्यकर्ताओं का योगदान उल्लेखनीय रहा। बड़ी संख्या में नागरिकों ने इस पुण्य कार्य में सहभाग लिया। संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टी व परभणी महानगर यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील विकलांग, विधवा महिलांना आज अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आज एक असा संकल्प केलाय की ह्या घटकातील सगळ्या महिलांना काहीतरी आपलं देणं आहे, जेणेकरून ते स्वावलंब होतील। म्हणून आज प्राथमिक स्वरूपामध्ये त्या महिलांना 5 महिलांना आम्ही शिलाई मशीनचे वाटप केलेले आहे। याच्या पुढेही परभणी शहरातील व परभणी विधानसभेमधील ज्या काही महिला आहेत, विधवा असतील किंवा ज्यांना कोणी नाही आहे, अशा महिलांना आम्ही पिठाची गिरणी असेल, घरकुल असेल किंवा कोणाच्या अडीअडचणी, टीन शेड असेल, पत्रा असेल, असं त्यांना स्वावलंबन बनवण्यासाठी त्यांना एक मदतीचा हात म्हणून आम्ही आज प्राथमिक स्वरूपात 5 शिलाई मशीनचे वाटप करून आज आम्ही अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा हातात घेऊन आम्ही हे कार्य करत आहोत। नुकतेच आपण जिल्हाध्यक्ष म्हणून राज्याची धुरा सांभाळली गेली। प्रशासन, शासन, सरकारही आपलं आहे। अनेक योजना महिलांसाठी, अनेक गोष्टी आहेत। या बाबतीत या वर्षभरात महिलांसाठी शासकीय योजना आहेत, त्याही अंमलात आणण्यासाठी अशा महिलांना काही होतील का? त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेमधून प्रत्येक महिलांना ज्याचं यादीमध्ये नाव आहे किंवा ऑनलाईन मध्ये नाव सबमिट आहे ते त्यांना कसं मिळेल आणि त्यांना प्रत्यक्षात घर कसं मिळेल, अनुदान असतील कोणाचे रखडलेले ते त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, हे सगळं आम्ही आता उद्या पंचायत समिती यांच्याकडे आढावा बैठक घेऊन आम्ही पूर्ण यादी सॉर्ट आउट करून तशा पद्धतीने काम आम्ही करू की जेणेकरून त्यांना हे सगळं जे काही त्यांच्या हक्काचे घरकुल आहेत ते त्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यात येतील, अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत। आपण या भागाचे आता येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये किंवा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि योगायोगानं पालकमंत्रीही आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ह्या सगळ्या संधीचा खरं सोनं करण्यासाठी आज नागरिकांच्याही मनात उत्साह आहे आणि हे सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात परभणीतील सर्वच प्रभागामध्ये जास्तीत जास्त कामं कशी होतील या पद्धतीने आम्ही काम करू आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मला ही संधी परभणीकरांनी सोडू नये आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी ही परभणीकरांची आज परीक्षा आहे। त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हे सगळं काम जर केलं तर निश्चित मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे परभणीचं बॅकलॉग आहे ते निश्चित दूर होईल, याच्यात काही माझ्या मनात शंका नाही। त्यांची कामं शासकीय दरबारी अडकलेले आहेत, रस्त्यांचे काम अडकलेले आहेत। आता हे सगळीकडे जर सरकार आपलं असेल, पालकमंत्री आपले असतील तर हे निश्चित याची काळजी आम्ही घेऊ की येणाऱ्या काळामध्ये कुठेही फ्लडची परिस्थिती येऊ नये, पाणी कुठं उथळ भागात साचू नये, या पद्धतीने आम्ही काम करू।